देखील आहे. चला प्लीज मुकादम, आता कोणाची वाट बघताय का पप्प्याचा व्हिडिओ कॉल? नाही ना. चला बॅटर. नाही मला वाटलं की पप्प्याचा व्हिडिओ कॉल आल्यानंतर तुम्ही चालू कराल. नाही ना, असं काय. ही मैत्रिणींची दुनियादारी वेगळी असते, ही टेनिस क्रिकेटची दुनियादारी वेगळी असते मित्रांनो. नाव बॅक टू क्रिकेट सामन्याला होते सुरुवात. 3 षटकांची लढत. पहिलं षटक घेऊन ऋषी पाटील पहिल्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी आणि मागच्या मॅचचा सामनावीराचा मानकरी तुषार साळके. त्यांना आपण नंतर देऊया मेडल. सकाळपासून स्कोररच्या भूमिकेमध्ये संकेत कुराडे ज्यांच्या रील्स तुम्ही पाहता आणि किरण मस्कर सरांचे खूप जवळचे आणि निकटवर्ती आहे. येस सामना चालू करा प्लीज. गाडी गाडी येते. कोणाची गाडी आहे? बॉस. ती गाडीचा ते बोलतात की प्रकाश तिकडे जातोय. गाडीचा लाईट, गाडीची लाईट. यानंतर मात्र सिद्धनाथ 11, गिरेवाडी कोंडावळे 11, श्री वाघजाई देवी घोषटवाडी कुंभारवाडी बॉईज हे संघ इन ॲक्शन असतील. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, कारण ही मॅच ज्या प्रकारे चालू व्हायला पाहिजे ना ती होत नाही आहे. सामन्याला होईल सुरुवात. दुसऱ्या फेरीतील ही लढत आपण पाहताय. पाटण तालुका क्रिकेटचा बाकासूर राजेश कुराडे यांचा वाढदिवस. त्यांच्याच वाढदिवसानिमित्त ही टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. पहिला चेंडू. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय. एक धाव प्राप्त होईल. एक सिंगल धावेने मात्र धावांचा श्री गणेशा होत असताना टीम SCT माणाईनगर चांगला चेंडू पाहायला मिळाला. आणि या ऋषी पाटील यांची ती खासियत आहे, एक खेळपट्टीला हिट चांगलं करतात. यॉर्करचा प्रयत्न, दिशा खराब आहे. व्हाईट बॉल. स्क्वेअर मारा. महेंद्र सर त्यांच्याबरोबरीने संदीप पाटील सर आज पंचाच्या भूमिकेमध्ये. आणि ज्या प्रकारे पहिल्या डावामध्ये पहिल्या मॅचमध्ये दोन्ही संघांनी खेळ केला आहे ना, कुठेतरी आता आपले सर्वोत्तम द्यायचे आहेत. लेंथ बॉल पिक केलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहे दादा. त्यांच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पार. तुषार साळके सेट ऑन फायर. येतोय षटकार. अगदी त्या गवतामध्ये जंगलामध्ये चेंडूला फेकून दिलाय. पहिल्या मॅचला या दोघांनी ज्या प्रकारे भागीदारी केली होती ना संकेत, म्हणजे हे दोघेही अजून एकदाही बाद झाले नाही आहेत. आणि पाठच्या रविवारी देखील तुषारने ज्या प्रकारे शनिवारी पाठच्या बॅटिंग केली होती ना ती देखील प्रभावित केलं होतं. आज या मॅचमध्ये त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल. किरणदादा शेलार ही मॅच विजयवाड्यावरून बघतायत. ओमसा MTC या वाहिनीवर. एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व, नेहमी SCT माणाईनगरचे खंदे समर्थक. आज चकदे कुठे दिसत नाही आहे. कदाचित तो देखील ऑनलाईन सपोर्ट करत असावा टीम SCT माणाईनगरला. चला प्लीज चेंडूसाठी थांबू नका, मॅच चालू ठेवा. कारण चेंडूची वाट बघू नका मित्रांनो, थोडंसं स्पीडअप ठेवा. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. व्हाईट बॉल. एक अवांतर चेंडू, एक अवांतर धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाते. सेकंड स्लिप तैनात केले आता मात्र कर्णधाराने. लोअर फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केला. इनसाइड आउट. क्रिकेटचा पुस्तकी फटका. तुषारची हुशार फलंदाजी. चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. यासाठी तुषार यांना ओळखले जातात तुषार साळके. ज्या प्रकारे चेंडू त्या प्रकारे फलंदाजी करत असताना टीमची धावसंख्या 13. चांगला फटका.
पहा रिप्ले तुमच्या समोर. मॅच बॉल आलाय. पहा आमचे जे मैदानाच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर जे आमचे खेळाडू आहेत त्यांना देखील एवढी घाई की एक चेंडू झाल्यानंतर चेंडू दिलाय. कमबॅक करावं लागेल ऋषी पाटील यांना, कारण त्यासाठी त्यांची ओळख आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न, मिडॉनला मुकादम, अडवू शकणार आहे चेंडू, डीपला आहे प्रोटेक्शन. दादा इंद्रजित पाटील चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. एक धाव मात्र प्राप्त होईल. एका धावेच्या मदतीने स्ट्राईक रोटेट होत असताना एक सिंगल धाव प्राप्त होते. नितीन शेलार डावखुरे हाताचे शैलीदार फलंदाज, आणि ज्या डावखुरे हाताच्या फलंदाजाचा वाढदिवस म्हणजेच राजेश कुराडे, ते देखील एक मोठं नाव. डावखुरे हाताचे फलंदाज म्हणजे प्रेक्षकांना पर्वणी असते त्यांची बॅटिंग पाहणं. नैसर्गिक वरदान लाभलेलं असं प्रत्येक डावखुरे हाताच्या फलंदाजांना क्लास वेगळा असतो त्यांचा. 4 चेंडू अखेर 14 धावा. ड्राईव्ह केला इनसाइड आउट, ही खासियत आहे. क्षेत्ररक्षक अगदी नाही आहे त्या ठिकाणी, चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. नितीन शेलारांचा प्रहार, चौकार. ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला संकेत की क्लास आहे आणि डावखुरे हाताचे फलंदाज पहा. क्षेत्ररक्षण ज्या प्रकारे सजावट. 1 टू गो. खोदून काढण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये फटका, मिड ऑफ मिड ऑन आतमध्ये आहेत आणि त्याचा फायदा मात्र घेतला जातोय. नितीन शेलार चाणाक्ष चतुर फलंदाजी, येतोय सलगचा दुसरा चौकार. टीमची धावसंख्या पहिल्या षटका अखेर जाऊन पोहोचले तब्बल बिनगडी बाद 22. पहिल्या मॅचमध्ये 70, या मॅचमध्ये 22 म्हणजे 92 धावा दोघांनी केल्यात अजून, आणि एकही खेळाडू अद्याप बाद झाला नाही आहे. चांगली सुरुवात. टीम SCT माणाईनगरचे समर्थक खुश असतील, त्यांचे पाठीराखे खुश असतील, कारण या दोघांनी ज्या प्रकारे बॅटिंग केले ना आज, ती प्रभावित केल्या. षटक क्रमांक 2, एक मास्टर क्रिकेटर अनुभव त्यांच्या गाठीशी प्रचंड मोठा राजू रोडे यांना आपण पाहतोय सज्ज होत असताना. परंतु तुषार चाळके आज संकेतच्या तोंडामध्ये सारखं जाधव आहे. कोणाचंही नाव विचारलं की तो पुढे जाधवच बोलतोय, कारण होऊ शकतं असं होतं कधी कधी. मात्र तुमच्या डाव्या बाजूला बसले जाधव, तुमच्या उजव्या बाजूला राजू रोडे पहिला चेंडू घेऊन सज्ज होतील. पहिला चेंडू राजू रोडे यांचा फसवलाय. विकेटची संधी प्राप्त झाली आहे. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि कॅच ड्रॉप. राजू रोडे यांनी डोक्याला हात लावलाय. रिले कॅच पकडण्याची संधी होती, संधी गमावली आहे. तुम्ही तुषार यांचा झेल सोडू शकत नाही. कोणालाच विश्वास बसत नाही, ना बॅटरला विश्वास बसतोय, ना फिल्डरला, ना कॅप्टनला, ना बॉलरला. जेमिमा रॉड्रिक्सचा सेमीफायनलमध्ये झेल सोडला होता ॲलिसा हिलीने. तो सामना भारताने जिंकला, भारताने वर्ल्ड कप देखील जिंकला होता. हा झेल एका ट्रॉफीचं महत्त्व ओळखणारा आहे का? त्यानंतर जेमिमाने केलेली बॅटिंग, 127 नाबाद धावा, उपांत्य लढत, महिला विश्वचषकाची ती DY पाटीलची मॅच, अशा झेल एखाद्या स्पर्धेचा कलाटणी देणारा क्षण असतात. फुलटॉस चेंडू पंच केला इनफिल्डच्या वरून, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, स्वीपर कव्हर आहे तैनात. 1 धाव प्राप्त केली जाते. धुळीचा प्रयत्न करायचा होता, परंतु तुषार सांगतात की थांब, काही नको आहे, कारण इथून धोका पत्करायचा नाही आहे. चांगली बॅटिंग करण्यासाठी ओळखले जातात नितीन शेलार, कारण ज्या प्रकारे ड्राईव्ह करतात, फ्लिक करतात, ऑनसाईडला चांगले फटके खेळतात, तेवढंच कव्हरला आणि एखाद्या खेळाडूची क्षमता असते. सराव तुम्हाला परिपूर्ण बनवतो आणि प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 24. पुढे सर जाऊन खोदून काढलाय. बॉटम हँडचा चांगला वापर. चेंडू करतोय लॉंग ऑनला. 1 बाउन्स ओव्हर द ऑफ सफर. मिळतील धावा 4. तुषारच्या बॅटमधून येतोय. श्री वागजाई देवी चषक, चौकार. काय बॅटिंग केले या दोन्ही बॅटरने. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले तब्बल 28. पहिल्या चेंडूवर झेल सुटला, त्याचा फायदा मात्र आता तुषार किती प्रकारे घेतात हे बघायचं.
ड्राईव्ह केलाय फुललेंचा चेंडू, कॅच इज द कॉल आणि इथे मात्र चुकी करत नाहीयेत. चांगला झेल टिपलाय दुर्गेश आणि इथे मात्र खेळ समाप्त होईल तुषार चाळके यांचा. कॅचेस विन द मॅचेस. पहिला झेल सुटला होता परंतु त्याचा फायदा घेता आला नाहीये. एक सावकार आला राजू रोडे का त्यांच्याकडे अनुभवाचा भांडार आहे. एक प्रचंड क्रिकेटचा अनुभव त्यांच्या गाठीशी आणि त्याचा फायदा मात्र घेतला जातोय. टीमची धावसंख्या धावफलकावर 28-28. माणेनगरचा वंडर बॉय सोम शिलार क्रमांक 3 वर दाखल झाले. ते उदयनमुख खेळाडू आहेत परंतु आपल्या नावाला साजेसा खेळ करावा लागेल कारण त्यांच्या समोर विचार केला तर नितीन शेलार त्यांच्याकडे देखील प्रचंड मोठा अनुभव. गोलंदाज राजू रोडे त्यांच्याकडे देखील मोठा अनुभव आहे. एका बाजूला मोठा अनुभव एका बाजूला यंग टॅलेंट. ही लढाई पाहणं मजेशीर असेल. पहिला चेंडू पंच केला एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं क्रिकेट. एक धाव प्राप्त केली जाते आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. चांगल्या चेंडूचा सन्मान खराब चेंडूचा समाचार तुम्हाला घेता यायला पाहिजे आणि कोणत्या चेंडूला मारायचा आणि कोणत्या चेंडूला ठोकायचा हे बॅटरला कळणं खूप महत्त्वाची बाब. एक सिंगल प्राप्त झाली आहे. 4 चेंडू अखेर. टीमची धावसंख्या 29. 2 to go. One to go. शेवटचा चेंडू. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या बाहेर बॅटची कडा लागली का अपीलमध्ये उत्साह. ज्या उत्साहाने अपील केली परंतु पंचांचा स्पष्ट नकार. निर्धाव चेंडूची होते सांगता. वाईटसाठी रिव्ह्यू नाही आहे नोसाठी आहे भीमर. 2 षटकांचा होतं खेळ समाप्त. राजू रोडे यांचं महत्त्वाचं षटक अवघ्या 7 धावांचं होतं पूर्ण. टीमची धावसंख्या 2 षटका अखेर 1 गडी बाद. 29. सिद्धनाथ 11 गिरेवाडी विपक्ष कोंडावळे 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. टॉस केला जाईल. टॉसचा बॉसमध्ये अंतिम षटक कोणावर विश्वास दाखवला जातोय. षटक क्रमांक 3 स्लॉगवरचं षटक घेऊन दुर्गेश शिंदे सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू ऑन साईडला वळवलाय. डीपला प्रोटेक्शन आहे. ऋषी पाटील मिड विकेटला. 1 धाव प्राप्त केली जाते. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल घेतल्या सोम शेलार यांनी. त्यांच्या बाजूला जर विचार केला ना दुसऱ्या बाजूला तर नितीन शेलार आहेत. एक सिंगल प्राप्त झाले म्हणजे 30 धावा धावफलकावर. अजून 5 चेंडूवर किती धावा येतील. या 5 चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतील अर्थातच नितीन शेलार कारण एक मातब्बर खेळाडू आहेत. डीपला स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑफ लॉंग ऑन. काऊ कॉर्नर आहे. पंच केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अगदी व्ही शेपला बॉसच्या गाडीजवळ जाईल चेंडू. सीमारेषा पार येतोय. श्री साई ऑप्टिक्स घनसोलीचा षटकार. चांगला फटका आणि याचसाठी हे संकेत आपण ओळखतो की नितीन शेलार यांची खासियत आहे. फ्रंट फूटला आल्यानंतर ज्या प्रकारे त्यांनी फटका खेळला ना तो पाहण्यासारखा होता. एवढं सोपं नसतं. तुम्ही बघताक्षणी तुम्हाला असं वाटेल की किती सहजतेने फटका खेळलाय परंतु तो त्यांचा दर्जा आहे. तो त्यांचा क्लास आहे. टीमची धावसंख्या 6 ने पुढे जात असताना 36. पायावर टाकलाय. चुकी केली आहे. इन टू द स्लॉट आणि इट्स आउट ऑफ द प्लॉट. उत्तुंग श्री वाघसाई देवी चषक षटकार. सलगचा दुसरा. जर तिसरा आला तर युवा उद्योजक ऋषल कदम साहेब फ्रेश फ्रोझन फूडचे सर्वेसर्वा 1001 रुपयांचं पारितोषिक. सलगचा तिसरा येईल का. नितीन शेलार यांची बॅट मात्र आता बोलायला चालू झाले. टीमची धावसंख्या 42. एका डावखुऱ्याचे विस्फोटक शैलीदार फलंदाज. नैसर्गिक वरदान लाभलंय परंतु त्याचा मेहनतीने ते प्राप्त केले. सलगचा तिसरा 3 in a row मारण्याचा प्रयत्न. यस इट इज
मॅक्सिमम, वंडरफुल, फॅब्युलस, फॅन्टॅस्टिक. ऋषल कदम यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं पारितोषिक. पाठच्या मॅचमध्ये देखील 1001 म्हणजे 2000 रुपये. आजचा दिवस भरून निघाला. पैसा वसूल स्पर्धा. बस झालं, अजून काय पाहिजे. टीम देखील जिंकेल, आपल्याला 2000 रुपये देखील मिळाले. म्हणजे शनिवार रविवार एकदम आनंदाने. घरचे पण खुश, आपण पण खुश, टीम पण खुश, पब्लिक खुश, ऋषल कदम पण खुश, वाघजाई देवी चषकाचे आयोजक पण खुश, आमचे संकेत दादा पण खुश. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 48. जसं आपण श्री साई ऑप्टिक्सचं नाव घेतलं, सलग 2 आलेत. काहीतरी जादू आहे या नावामध्ये. घनसोलीमध्ये या श्री साई ऑप्टिक्सचं शॉप आहे, निश्चित भेट द्या. चांगले चांगले तुम्हाला गॉगल्स तिथे पाहायला मिळतील. कमी गतीने टाकलेला, गतीमध्ये परिवर्तन, चांगला स्लोअरवर दुर्गेश शिंदे इथे मात्र यशस्वी झालेत. 3 चेंडूवर 3 षटकार आल्यानंतर कमबॅक केलंय. 1 to go. 48 धावा धाव फलकावर. चांगली फलंदाजी अद्याप या मॅचमध्ये. नितीन शेलार वैयक्तिक बॅटिंग करतायत. 27. 8 चेंडूंचा सामना केलाय त्यांनी. फुलटॉस चेंडू पंच केलाय. मिस टाइम स्ट्रोक. इंद्रजीत पाटील वेगाने चेंडूवर गेले. कॅच ड्रॉप झालाय. 2 धावेचा प्रयत्न करत असताना 13चा प्रयत्न केला जाईल का? 3ऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. फेकी दूर होती, परंतु पकडून पटकन चेंडू लावलाय स्टंपला. म्हणजेच 2 धावा प्राप्त होतील. शेवटच्या चेंडूवर मात्र नितीन शेलार होतील. धावबाद 50 धावा धाव फलकावर. 51चं लक्ष विजयासाठी. DK स्पोर्ट्स 51 रन्स टू विन. चला टॉससाठी या. सिद्धनाथ 11 गिरेवाडी, कोंडावळे 11. आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच आपण जर पाहायला गेलं तर एका बाजूला गिरेवाडी, दुसऱ्या बाजूला कोंडावळे 11. कॉल कोणाचा असेल? गिरेवाडीचा कॉल असेल. स्विंग द टॉस, टेल आणि हेड असा कॉल द्यायचा आहे. आलाय तो हेड आणि टॉस जिंकलाय गिरेवाडी संघाने. निर्णय काय असेल? बॅटिंग करू पहिल्यांदा. नवीन हंगाम, नवीन सीझन, काय सांगाल? कशा पद्धतीने तयारी केली आहे आणि काय सांगाल या आयोजनाबद्दल? आयोजन तर चांगलं आहे. आमची तर पहिलाच सीझन आहे आणि नवीन टीम असल्यामुळे जरा प्रॅक्टिस थोडं कमी पडत आहे, पण आम्ही ट्राय करतो आहे आणि याच्यातून शिकू, पुढे पुढे जात राहू. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. टॉस तुमच्या बाजूने राहिला नाहीये. टॉस जिंकला असा निर्णय काय होता? फिल्डिंगचाच घेणार होतो. जे हवं होतं ते मिळालंय. कशा पद्धतीने काय सांगाल नवीन सीझन, नवीन हंगाम आणि संपूर्ण टीमबद्दल, आयोजनाबद्दल? आमची पण नवीनच टीम आहे. आता म्हणजे न्यूज खेळतो आम्ही पण. आता बघूया काय बोलते. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. जिथे आपण पाहायला गेलं तर मान्यवर उपस्थित काय सांगाल? आपण जर पाहायला गेलं तर मिस्टर PTPL राजेश कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. सकाळपासून आपण ही क्रीडा स्पर्धा अनुभवताय, काय सांगाल? मी एवढं सांगू इच्छितो, पाटण पश्चिम महाराष्ट्र आपल्याला शिवा जाधव बॉस यांनी ही खेळपट्टी खेळायला दिली आणि नंतर गोशेटवाडी गाव यांची ही पहिलीच टुर्नामेंट आहे आणि त्यांनी पूर्ण चांगलं मार्गदर्शन करून आणि चांगल्या पद्धतीने सर्व खेळाडूंसाठी सोयी उपलब्ध केले. त्यांच्यासाठी त्यांचं मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. टॉस सिटी जिंकलाय गिरेवाडी संघाने. बॅटिंगचा घेतलाय निर्णय, आमंत्रित केलाय अर्थातच टीम कोंडावळे संघाला. फिल्डिंगसाठी जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया लवची जाधव सर. गिरेवाडी संघाने टॉस जिंकलाय, बॅटिंगचा निर्णय घेतलाय. थँक्यू सो मच.
51 धावांचं लक्ष्य. दुसऱ्या डावाला मात्र सुरुवात होत असताना पहिलं षटक घेऊन सोहम शेलार सज्ज होत असताना समोर पाटण तालुका क्रिकेटचं तुफान सुनील सागावकर आणि त्यांच्या साथीला आहेत ऋषी पाटील. पहिला चेंडू, पहिला चेंडू फटका फसलाय. मोठी विकेट प्राप्त होऊ शकते. चेंडू हवेमध्ये, कॅच ड्रॉप. मोठी विकेट तुम्हाला प्राप्त झाली असती आणि धाव देखील इथे मिळाली नाहीये, कारण प्रत्येकाने डोक्याला हात लावलाय. सोहम शेलार यांचा चांगला इन कटर, परंतु अशा प्रकारच्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. पहिली विकेट मात्र इथे प्राप्त झाली असती, परंतु तसं झालं नाहीये. ऋषल कदम अर्थातच युवा उद्योजक, फास्ट फ्रोझन फूडचे सर्व यांच्या माध्यमातून षटकार सलगचे 3 आले तर 1001 रुपये. आज सकाळपासून 3000 आल्यात. आधीच्या चेंडूवर झेल सुटला आणि त्याचा पहा उपद्रव. पाटण तालुका क्रिकेटचं तुफान सुनील सागावकर या मैदानामध्ये आलाय. येतोय पहिला मोठा धमाका, षटकार. कोणत्याही फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजे तुम्ही त्याला जीवनदान, पुनर्जीवन देण्यासारखं आहे, परंतु झालंय ते विसरून तुम्हाला खेळ करावा लागेल. षटकारानंतर मात्र पहा हा रिप्ले तुमच्या समोर. नवीन हत्यार NX 200 4K नाद करते काय. लोअर फुल टॉस, सलगचा दुसरा 2 in a row. सुनील सागावकर यांच्या बॅटमधून 6 धावांचा फटका, लाजवाब षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 12. युवा उद्योजक ऋषल कदम सलगचे 3, 1001 रुपयांचं पारितोषिक. पहिल्या डावामध्ये नितीन शेलार यांनी ते 1001 रुपये आपल्या बॅटिंगच्या जोरावर कमवलेत. आता पुन्हा एकदा येतील का सुनील सागावकर? 1001 खास गावावरून या स्पर्धेसाठी आलेत म्हणजे आता स्लीपर कोचचा खर्च निघू शकतो. सलगचा तिसरा येईल का? बॅकफुटला जाऊन चांगला कट केला. इथे मात्र 1 धाव प्राप्त केली जाते. टीमची धावसंख्या धावफलकावर 13. याचसाठी आपण उल्लेख केला की सोहम शेलारची ज्या गोलंदाजी आहे ना त्यांची, की चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतात, चांगले इनकटर हाताळतात, परंतु तो एक सुटलेला झेल. जर ही मॅच SCT मानेनगरपासून दूर गेली ना तर तो त्यांचा एक कॅच पुढे त्यांच्या वर्षभर नाही 1 आठवडा तरी लक्षात राहील. आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी होतात. ही मॅच खूप महत्त्वाची आहे. ऑफ स्टॉपच्या बाहेरचा चेंडू, वाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाते. टीमची धावसंख्या धावफलकावर 14. कुठेतरी दबाव आहे सोहम शेलार यांच्यावर, कारण पॉवर प्लेचं षटक हाताळत आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. विकेट्स घ्यावी लागेल, ही महत्त्वाची विकेट आहे. बॅकफुटला जाऊन चांगला स्क्वेअर कट. कुडप्पा विश्वनाथ सरांची आठवण करून देणारा हा अप्रतिम चौकार. युवा उद्योजक ऋषल कदम, फ्रेश फ्रोझन फूडचे सर्वा यांनी जसं सकाळी उल्लेख केला की 3 चेंडूवर 3 षटकार. नितीन पनाळे यांनी 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले. त्यानंतर नितीन शेलार यांनी 3 चेंडूवर 3 षटकार 2दा ठोकले. म्हणजे कदाचित तिसरे नितीन आहेत का कोण अजून या आजच्या दिवसामध्ये, हे बघायचं आहे की सुनील सागावकर यांच्या नावे या विक्रम नोंद केला जाईल. टीमची धावसंख्या धावफलकावर 18. 1 to go. फटका फसलाय. पुन्हा एकदा विकेटची संधी प्राप्त झाली आहे. तब्बल 5 क्षेत्ररक्षक चेंडू खाली 1, 2 आणि झेल पकडलाय. मोठी विकेट. अमनज्योत कौर यांची आठवण आली. अंतिम लढतीमध्ये त्यांनी देखील अशाच प्रकारचा दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल पकडला होता. आणि ही विकेट सुनील सागावकर यांची मॅचला घेऊन जाणारी ठरेल का, येणारी वेळ सांगेल. परंतु सोहम शेलार, माणाईनगरचा वंडर बॉयने आपलं काम केलंय. पहिल्या चेंडूवर देखील संधी निर्माण केली होती, तिथे संधी गमावली. शेवटच्या चेंडूवर संधीचं केलंय सोनं. सुनील सागावकर झाले बाद. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 18. आता 12 मध्ये करायची आहेत.
धावा विजयासाठी 33. हा पहा रिप्ले तुमच्या समोर तब्बल 1 2 3 4 5 क्षेत्ररक्षक. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. दबाव प्रेशरमध्ये होती टीम संपूर्ण, कारण सुनील सागावकर यांचा झेल प्राप्त करणं अनिवार्य होतं. आणि पहा 5 क्षेत्ररक्षक एक झेल पकडण्यासाठी, यावरून तुम्हाला त्या विकेटचं महत्त्व कळेल. मी कौतुक करेन सोहम शेलार यांचं, कारण हा खेळाडू गटसी आहे. येणाऱ्या काळामध्ये पाटण तालुका क्रिकेटमध्ये निश्चितच अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये त्यांची वर्णी लागू शकते. त्यासाठी तुम्हाला सराव आणि मेहनत अनिवार्य असेल. षटक क्रमांक 2 नितीन शेलार, एक अनुभवी खेळाडू, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. ऋतुराज पाटील आणि त्यांच्याबरोबर ऋषी पाटील, दोन्ही बंधूंची जोडी. पहिला चेंडू ऋषी पाटील, पहिले 6 चेंडू नॉन स्ट्राईकला उभे होते. जशी स्ट्राईक मिळाली केलंय एअर स्ट्राईक, षटकार. आणि नितीन शेलार यांचं भव्य स्वागत करणारा आलाय पहिल्या चेंडूवर षटकार. ऋषल दादा कदम, युवा उद्योजक, सलगचे 3 षटकार, 1001 रुपयांचं पारितोषिक. विकेट हॅट्रिक सुनील विष्णू कुराडे साहेब यांच्या माध्यमातून 2001 आहे. म्हणजे 3 षटकार मारण्यापेक्षा विकेट हॅट्रिक घेणं खूप फायदेशीर आहे. डायरेक्ट डबल 1000 रुपयाचा फायदा. आणि आता मात्र संधी आहे ऋषी पाटील यांच्याकडे सलगचे 3 षटकार ठोकण्याची. पहिला आलाय, पुढे सरसावून पंच केला. ओव्हरचा बॉलर गॅपमध्ये फटका सरळ जाईल काळ्या पडद्यावर व्ही शेपमध्ये. धावा मिळतील 4. ऋषी पाटील यांना येतोय साई ऑप्टिक्स घनसोलीचा चौकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. आणि का 4K घेतलाय ओमसा MTCने, हाय क्लॅरिटी. प्रेक्षेपण अगदी प्रत्येकाला प्रेमात पाडते. आणि अजून किती वेळा कोणाला प्रेमात पाडतील ओमसा MTC माहीत नाही आहे, कारण त्यांचं ज्या प्रकारचं कॅमेरा वर्क आहे. पाटण तालुका क्रिकेट आणि ओमसा MTC एक घट्ट नातं बनलं आहे ना, त्याचं कारण त्यांचं टेलिकास्ट. टीमची धावसंख्या धावफलकावर 28. ऋषी पाटील आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण राहुल शेलार यांचं. 1 धाव मात्र प्राप्त केली जाते. मी म्हणेन ही मॅच आहे ना संकेत शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल, कारण अजून इंद्रजित पाटील आहेत डगआउटमध्ये. तब्बल 79,338 सबस्क्रायबर झाले ओमसा MTC. लवकर 1 लाखाचा पल्ला याच वर्षी पार करेल. PTPL मध्ये तो पार व्हावा हीच इच्छा. शॉर्ट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्टिकरला चेंडू लागला, डीपला आहे प्रोटेक्शन. सोहम शेलार 1 धाव प्राप्त केली जाईल. दोन्हीचा प्रयत्न होत नाहीये. एक सिंगल धाव प्राप्त होते. टीमची धावसंख्या 1 धावेच्या मदतीने पुढे जाईल. 30 धावा. आणि पहा आमचे कॅमेरामॅन नारळाची झाडं दाखवत आहेत. त्यावर्षी नारळ दाखवत आहेत, उंच उंच झाडं. कोण कुठे बसलंय, कोण झाडाखाली बसलंय, कोण कट्ट्यावर बसलंय. आणि ही क्रिकेटची मजा असते. 30 धावा. 2 to go. 51चा करते पाठलाग. अजून 21 हव्यात. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू, व्हाईट बॉल. पुन्हा हाताळावं लागेल, दिशा खराब आहे. नितीन शेलार चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण 2 महत्त्वाचे चेंडू आहेत. अजून 20 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. ऋषी पाटील ऋतुराज पाटील या बंधूंची जोडी. खोदून काढण्याचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर, बुंद्यात टाकला हा चेंडू. आणि यासाठी आपण उल्लेख केला की नितीन शेलारांकडे अनुभव आहे ना, तो वापरावा लागेल. आता 7 मध्ये करायचे आहेत 20 धावा. या मॅचमधील सर्वाधिक महत्त्वाचा चेंडू. मॅच 50-50% इथून देखील आहे. 60-40 होईल का? या चेंडूवर मोठा फटका येईल का? शेवटचा चेंडू गॅपमध्ये फटका खेळलाय. काऊ कॉर्नर लॉंगॉनच्या मधून दोघांना भेदून जाईल. रिकाम्या जागा भरा. ऋषी पाटील यांच्यासाठी 4 धावांचा फटका येतोय. टीमची धावसंख्या धाव फलकावर 36 मध्ये करायची आहेत 16 धावा. मॅच इज स्टील ऑन, गेम इज ऑन. सहा चेंडू 16ची गरज. 6-16ची मॅच आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही एक झेल, एखादा रनआउट, एखादा डायरेक्ट हिट
एखादा मोठा फटका क्रिकेटमध्ये खूप काही घडवून आणतो. अंतिम षटक येऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना तुषार चाळके, ज्या खेळाडूने आजच्या दिवसभरामध्ये चांगली बॅटिंग केली आहे त्यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. समोर ऋतुराज स्वीपर कव्हर तैनात केला आहे. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, डीपला मिड विकेट, डीपला स्क्वेअर लेग. 6-16 मॅच इज ऑन. पहिला चेंडू टॅपचा फटका, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तैनात. फेकी अगदी जोरात केले, एक धाव प्राप्त करत असताना 5 मध्ये आता 15 धावांची आवश्यकता. या मॅचमध्ये दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत, कारण एका बाजूला DK स्पोर्ट्स, एका बाजूला मानाई नगर. वॉट अ मॅच. पैसा वसूल सामना इथून अपेक्षित असेल आणि मॅच तशीच होईल. बॅटची वरची कडा, एक धाव मात्र प्राप्त होते. आता 4 मध्ये करायचे आहेत विजयासाठी 14 धावा. प्रत्येक चेंडू या मॅचमध्ये निर्णायक आहे. का मला गोलंदाजीसाठी पाचारण केले तुषार चाळके यांनी पहिल्या 2 चेंडूवर दाखवले अप्रतिम गोलंदाजी. ही मॅच आता कोण जिंकेल हा प्रश्न समर्थकांना पडला असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उमेश चेंडू खाली स्वतः कर्णधार आहेत आणि चांगला झेल टिपलाय. वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन HCT मानाईनगर. गुड कॅच ऑफ द क्वालिटी फलंदाज बाद. 3 मध्ये आता करायचे 14 धावा आणि ज्या बॅटरची प्रतीक्षा होती टीम DK स्पोर्ट्सला, इंद्रजित पाटील दादा मैदानामध्ये दाखल झालेत. इंद्रा द टायगर. 3 मध्ये आता करायच्या 14 धावा. क्रिकेटमध्ये परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. माणसाची वेळ आणि मैदानातला खेळ कधी बदलेल तुम्ही कोणतंही भविष्यवाणी वर्तवू शकत नाही. काय गोलंदाजी केली तुषार चाळके. 3 मध्ये आता 14 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका टीम DK स्पोर्ट्स मॅचमध्ये येऊ शकते आणि एक चांगला चेंडू HCT मानाईनगर दुसऱ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकते. इंद्रजित पाटील ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू लॉफ्ट केला आहे, गॅपमध्ये फटका आहे. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगले केले, चेंडू अडवू शकले नाहीयेत. आता 2 मध्ये करायच्या 10 धावा. मॅच आता इथून DK स्पोर्ट्सला देखील जाईल, HCT मानाईनगरला देखील जाईल, हे बघूया. इंद्रजित पाटील अनुभव त्यांच्याकडे देखील आहे. पहा रिप्ले तुमच्या समोर. एक सुटलेला झेल पहिल्या चेंडूवर, तो अजून देखील लक्षात आहे प्रत्येकाच्या. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. जिथे परिस्थिती गंभीर तिथे इंद्रजित पाटील गंभीर या मॅचमध्ये, परंतु समोर गोलंदाज देखील तेवढेच तत्पर आहेत. खोदून काढण्याचा प्रयत्न तुषार चाळके. तुषार करतोय हुशार गोलंदाजी आणि या मॅचमध्ये आपल्या संघाला मात्र विजयाच्या दिशेने घेऊन जात असताना 1 मध्ये आता करायचे आहेत 9 धावा. टाळ्या वाजतायत अगदी. पहा प्रत्येक खेळाडू त्यांचा मनोबल वाढवतोय, प्रत्येक खेळाडू अभिनंदन करतोय, कारण सुनील सागावकर पहिल्या षटकात बाद झाले, तिथून मॅच कुठेतरी फसली. एका चेंडूवर 9ची गरज असताना क्षेत्ररक्षक आहे डीपला, 1 धाव देखील प्राप्त होणार नाहीये. दुसरा सामना जिंकला टीम हनुमान क्रिकेट टीम मानाईनगर. वेल प्लेड, अभिनंदन. आणि या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच नितीन शेलार ठरतायत या मॅचचे हिरो. पहिल्या मॅचचे